आणि या बातमीपत्राची सुरुवात आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीने करायचं आहे। एका सगळ्यात महत्त्वाची बातमीने करायची आहे। तर मनोज जरांगेंनी 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। मात्र अगदी त्याच वेळी मराठा आरक्षण आणि कुणबी नोंदींबाबत धक्कादायक माहिती एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेली आहे। जरांगेंच्या आंदोलनातून मिळालेले कुणबी प्रमाणपत्र धोक्यात आलेलं आहे, कारण मराठवाड्यात एकामागून एक लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडून अवैध ठरवली जात आहेत। मराठवाड्यातील आतापर्यंत 4 लोकप्रतिनिधींची मराठा कुणबी नोंदीनुसार मिळालेले प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलेले आणि म्हणून मोठा कायदेशीर पेच आता निर्माण झालेला आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मिळालेलं हे आरक्षण अखेर कायद्याच्या आणि न्यायालयाच्या चाचणीत टिकणार का, असा सवाल सुद्धा आता विचारला जातोय। तर आपण पाहतोय मराठवाड्यामध्ये एक धक्कादायक बातमी समोर येते, ती म्हणजे जे प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र वाटले जात आहेत मात्र ते नंतर अवैध देखील ठरवले जात आहेत आणि त्याच्याचमुळे आता कायद्याच्या आणि न्यायालयाच्या चाचणीमध्ये हे कुणबी प्रमाणपत्र टिकत नाहीये असं आता दिसतंय। आणि जे आता मिळतील त्या संदर्भात नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मनोज जरांगेंनी मोठा लढा दिला, त्यांच्या आंदोलनामुळे आरक्षण मिळालं, मात्र हे आरक्षण आता कायद्याच्या चौकटीमध्ये बसत नसल्याचं कळतंय, जसं आधीपासून सांगितलं जातं। तर इकडे माजलगाव नगरपालिकेच्या रेखा सरोदेंचं सुद्धा प्रमाणपत्र अवैध ठरलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या ज्योती शिंदेंचं कुणबी प्रमाणपत्र ही अवैध आहे। परभणी जिल्हा परिषदेच्या कोमल पारवेंचं सुद्धा प्रमाणपत्र अवैध ठरलंय आणि मराठा कुणबी जात दावा पडताळणी समितीकडून हे सगळे जे प्रमाणपत्र आहेत ते अमान्य झालेले आहेत। एकंदरीतच लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांचे देखील प्रमाणपत्र आपण पाहतोय अवैध ठरवले जात आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेऊयात। तर रेखा सरोदे माजलगाव नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधून त्या विजयी झाल्या। निवडणुकीदरम्यानच कुणबी जात प्रमाणपत्रावरती आक्षेप घेण्यात आला होता। 20 जूनला जात पडताळणी समितीचा मोठा निर्णय हाती आला। रेखा सरोदेंचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द केलं गेलं, जप्त करण्यात आलं। सावंत आडनावाच्या वंशावळीमध्ये नाम साधर्म्याचा फायदा घेतल्याचा त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आलाय। तर जात वैधता प्रमाणपत्र रद्द करणाऱ्या समितीच्या निर्णयाविरोधात कोर्टात आता धाव त्यांनी घेतली आहे। दुसरं नाव ज्योती शिंदे यांचं। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेच्या त्या सदस्य आहेत। प्रहारकडून निवडणूक लढवलेल्या ज्योती शिंदे आहेत। तर तिसरं नाव कोमल पारवे, परभणी जिल्हा परिषदेच्या पूर्णा तालुक्यातल्या त्या सदस्य आहेत। कोमल पारवेंचा मराठा कुणबी जात दावा समितीकडून अमान्य ठरवण्यात आलेला आहे। तर या संदर्भात अधिकची अपडेट आपल्याला जाणून घ्यायचे आहेत आपले छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, याच कुणबी प्रमाणपत्रावरती खरं तर निवडणुका लढवल्या गेल्या, मात्र आता ते रद्द केले जात आहेत। नेमकं काय इथे गडबड झालेली आहे, काय समितीकडून सांगितलं जात आहे? जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने एखाद्या कॅटेगरीमधून तुम्ही निवडणूक लढवतात तर त्यानंतर जे प्रमाणपत्र दिलेले असतं जातीचं प्रमाणपत्र ते नंतर पडताळणी करावी लागते आणि या पडताळणी समितीमध्येच हे एकूण 4 मराठवाड्यातील प्रमाणपत्र रद्द झाले आणि 4ही प्रमाणपत्र कुणबी मराठा समाजाच्या आरक्षणातून म्हणजे ओबीसी मधून घेतलेले होते। त्यामुळे हे एक मोठा धक्का आपल्याला मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला बसतोय की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। आपण बघतो की सुरुवातीपासून ओबीसी नेते सांगतायत की हे आरक्षण कायद्याच्या कचाटीत टिकणारं नाही, हे न्यायालयात टिकणार नाही, पुढे हे रद्द होणार आणि त्या दृष्टीने आता आपण बघतोय की काही घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर संभाजीनगरच्या ज्योती शिंदे असतील, परभणीच्या जिल्हा परिषद पारवे असतील किंवा गंगापूरच्या वर्षा गायकवाड असतील किंवा माजलगावच्या ज्या सदस्य आहेत त्या देखील असतील, ह्या सगळ्यांची प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलेली, त्यांना एक मोठा धक्का आहे। आणि या सगळ्यांनी नुकत्याच झालेल्या 2025 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होत्या, त्यात निवडणूक लढवल्या होत्या, त्यात त्या विजयी झाल्या होत्या, मात्र आता त्यांचे प्रमाणपत्र रद्द होतात। एकीकडे आपण बघतो की मनोज जरांगे यांनी 8 उपोषण केले, अनेक आंदोलनं केले, मुंबईपर्यंत धाव घेतली, मोर्चा काढला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात नोंदी ज्या सापडल्या
ज्या शिंदे समितीने शोधल्या होत्या, ज्या सरकारकडून ही शिंदे समिती नेमण्यात आली होती, ते कुणबी नोंदी शोधण्यात आल्या, गावच्या पारावर लावण्यात आल्या आणि त्या आधारे ही सगळे प्रमाणपत्र देण्यात आली, वंशवळी ही जुळवण्यात आली. मात्र आता तेच प्रमाणपत्र रद्द ठरत असल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे आणि आतापर्यंत हे 4 प्रकरणं समोर आलेले आहे. अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने विरोधात तक्रारी देखील करण्यात आल्या. त्याची देखील पडताळणी समिती कागदपत्र तपासतात आणि त्यात देखील अशा कधी त्रुटी आल्या तर त्या देखील रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक मोठा धक्का हे मराठा आरक्षणाबाबत आपल्याला पाहायला मिळतोय. आता यावर मनोज जरांगे यांची भूमिका देखील आपल्याला कळणार आहे. पण एक पद्धतीने ज्या पद्धतीने मराठवाड्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे यांनी लढा दिला, कुणबी नोंदी शोधण्यात आल्या, सरकारकडून जो दावा केला जातो 58 लाख नोंदी शोधण्यात आलेल्या आहे. पण आता त्या नोंदी कायद्याच्या कचाट्यात टिकत नाहीये किंवा कायदेशीर ग्राह्य धरल्या जात नाहीये. अनेक लोकप्रतिनिधींचे प्रमाणपत्र रद्द होतात आणि हे एक मोठा धक्का समजला जातो. अर्थातच मोहसिन, त्यामुळे पाहावं लागणार आहे की हा जो धक्का आहे या संदर्भात आता नेमकं मनोज जरांगेंची काय प्रतिक्रिया येते आणि ही समिती त्याला कशी उत्तर देते किंवा मनोज जरांगे यावरून सरकारला काही प्रश्न विचारतायत का. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.